कोकण रेल्वे मार्गावर रोहा हे एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे आणि या रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्यांच्या गाड्या अजूनपर्यंत थांबत नव्हत्या। खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून लांब पल्ल्याच्या गाड्या आता थांबायला लागलेल्या आहेत। आज 5 लांब पल्ल्याच्या गाड्या रोहा रेल्वे स्थानक येथे थांबल्या। कोचिवली इंदोर एक्सप्रेस ही लांब पल्ल्याची गाडी आज रोहा येथे प्रथम येऊन थांबली आणि त्या गाडीला हिरवा बावठा खासदार सुनील तटकरे यांनी दाखवला आणि या योजनेचा शुभारंभ झाला। त्यामुळे आता 5 रेल्वे गाड्या म्हणजे याच्यामध्ये कोचिवली इंदोर एक्सप्रेस, मडगाव एक्सप्रेस, चंदीगड एक्सप्रेस, इंदोर एक्सप्रेस, कोइंबतूर एक्सप्रेस अशा या 5 गाड्या आता यापुढे रोहा रेल्वे स्थानक येथे थांबणार आहेत। यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रोहावासी, मंत्री आदिती तटकरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। रोह्याचं रेल्वे स्टेशन हे एकमेव रेल्वे स्टेशन असणार आहे जिथे बाहेरील जे काही सुशोभीकरण आहे त्यासहित अंतर्गत सुविधांमध्ये सुद्धा सुधार होणार आहे। म्हणजे आतापर्यंत कोलाड असेल, माणगाव असेल, पलीकडे खेड असेल, महाड असेल, हे सगळे जे रेल्वे स्टेशन आहेत याच्यामध्ये बाहेरील जे काही सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। अंतर्गत सुविधांच्या संदर्भातला आणखीन तिथं प्रस्ताव प्रलंबित आहे, पण आपलं रोह्याचं रेल्वे स्टेशन एकमेव आहे जिथे 20 कोटीचा हा प्रस्ताव, याच्यामध्ये या सर्व बाबींचा समावेश हा आपण त्या निमित्ताने केलेला आहे। एका बाजूला सेंट्रल रेल्वे अंतर्गत येणारे हे जे सगळे स्टेशन्स आहेत यामध्ये अधिकाधिक सुविधा उपलब्ध होणं, रेल्वेचे थांबे उपलब्ध होणं, यासाठी खासदार महोदय प्रयत्न करत आहेत। पण त्याचबरोबर कोकण रेल्वेच्या माध्यमातून असणाऱ्या सुविधा सुद्धा आणखी बळकट करण्याचं काम हे आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून होत आहे। आम्ही जरीही स्थानिक या ठिकाणी राज्य शासनाचे मंत्री जरी असलो तरी रेल्वेचा विषय ज्या वेळेला येतो त्यावेळेला तिथं खासदारांच्याच माध्यमातून आपल्याला जावं लागत असतं। त्याच्यामुळे आज जी ही सुविधा आपल्याला उपलब्ध होत आहे ती कुठे ना कुठेतरी आपल्या हक्काचा हा लोकप्रतिनिधी, गेल्या अनेक वर्षांपासून इथलं नेतृत्व करणारे आदरणीय तटकरे साहेब त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या पाठपुराव्यातून आज ही सुविधा त्या निमित्ताने उपलब्ध होत असण्याचा निश्चितपणाने आपल्या सर्वांना आनंद आणि अभिमान आहे। दीर्घकाळ रोहेकरांची सातत्याने मागणी राहिली की दूरपल्ल्याच्या गाड्या आपल्या रोह्यामध्ये थांबाव्यात। मधल्या कालावधीमध्ये आपण आढावा घेतला त्यावेळेला एक लक्षात आली की रोह्यामध्ये टेक्निकल हॉल्ट म्हणजे तांत्रिक कारणासाठी रेल्वे थांबतात, परंतु त्याचं कमर्शियल हॉल्टमध्ये रूपांतर केलं तरच त्या रेल्वेमधून तशा वेळच्या प्रवाशांना दूरपल्ल्याच्या गाड्यांच्या मध्ये प्रवास करण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते आहे। पण आता आज जी गाडी येणार आहे ती कोचिवली इंदोर एक्सप्रेस आहे, नंतर मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस आहे, कोचिवली चंदीगड एक्सप्रेस इथं थांबणार आहे, कोइंबतूर हिसार एक्सप्रेस थांबणार आहे आणि तिरुनेलवेली ते दादर अशा 5 दूरच्या गाड्यांना आपण या ठिकाणी थांबवा मिळवण्यामध्ये निश्चितपणे यशस्वी झाले आहोत। मला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे अतिशय मनापासून आभार मानायचे आहेत की देशभरामध्ये रेल्वेचा अतिशय उत्तम पैसा जाळं मिळण्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली एक दिशा या देशाला मिळाली आणि आज देशभरामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती नागरिक प्रवासी रेल्वेमधून सुरक्षितपणाने प्रवास करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करत असतात। अशा वेळेला हा प्रस्ताव ज्या वेळेला रेल्वे प्रवासी संघटनेने मुंबईच्या बैठकीमध्ये मांडला त्यावेळेला मी मुंबईच्या GM DRM ला विनंती केली होती, आता इथे असिस्टंट DRM आहेत, की हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे त्या ठिकाणी पाठवावा आणि शेवटी या सगळ्या गाड्यांचा थांबण्याचा निर्णय हा रेल्वे बोर्ड त्या ठिकाणी घेत असल्यामुळे त्यांना त्यांची मान्यता लागते। मधल्या कालावधीमध्ये मी रेल्वे चेअरमन बोर्डांना सुद्धा मला ज्या स्थानिक कमिटीचा अध्यक्ष नेमलं तिथेही बोलवलं होतं, त्यांनी सकारात्मक भूमिका मांडली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।